चांगला एक पर्याय प्रोटीनचा आपल्याला मिळू शकतो. म्हणजे वेगवेगळी उगाचच नको ती कडधान्य बाहेरची आयात करण्यापेक्षा आपल्याकडे जे मिळतं ते जर वापरलं तर त्याचा फायदा नक्की चांगला होतो. नमस्कार. चांगलं काहीतरी टॉनिक सांगावं, घरगुती पाहिजे. ते बूस्ट, बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स, मॉल्टोवा, कॉम्प्लॉन, मायलो काही नाही, नुसता भुसा असतो तो. यातलं काही घ्यायचंच नसतं. मग च्यवनप्राश चालेल का? औषध आहे ते. औषध हे औषधासारखंच वापरायचं. घरगुती उपाय जे करतो आपण जे सांगतो त्याच्यात रिस्क काही नसते. थोडं कमी जास्त झालं तरी चालतं. काय खातोय असं मनात आलं ना. चणे आहेत, चणे. चणे म्हणजे हरभरे, छोले. काळे चणे पण बाजारात मिळतात, ते पण होतील. किंवा छोले भटुऱ्यांबरोबरचे छोले असतात ते सुद्धा चालतील. फक्त त्यांना जर ते पांढरे असतात. हे आता माझ्याकडे जे आहेत हे तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचे दोन प्रकारचे मिळतात. भिजवून खाल्ले, त्याला मोड आणून खाल्ले की त्याला ऍक्टिव्हेशन जास्त मिळतं. कोणताही धान्य तुम्ही भिजवलं, ते फुगवलं, त्याला मोड आला की काय होतं? त्याच्यातला हा जो मोड आहे, हा मोड अख्खं हरभऱ्याचं झाड तयार करून तुम्हाला देणार आहे. या अख्ख्या हरभऱ्याच्या झाडावर आपल्याला चढता येत नाही, पण उगाच म्हणतात हरभऱ्याच्या झाडावर चढवणं म्हणजे कौतुक करणं. वा, काय तुमचे व्हिडिओ असतात. ह्याला म्हणतात हरभऱ्याच्या झाडावर चढवणं. प्रत्यक्ष करा आणि मग अनुभव सांगा. ह्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणं म्हणणार नाही, ते सुपारीच्या झाडावर चढवलं म्हटलं तरी चालू शकेल. आपण म्हणत होतो हा जो मोड असतो, हा मोड नीट विचारात जर घेतला नाही आणि जर तुम्ही अति खाल्लं तर पुढे याचं रूपांतर मोड होण्यामध्ये होऊ शकतं. मोड होणं म्हणजे मूळव्याध होणं, अपचन होतं. केवढं ऍक्टिव्हेशन आहे त्याला. एक मोड जर वर आला आणि जर त्याचं हरभऱ्याचं झाड तयार झालं, त्याला शेंगा लागतात. त्या शेंगामध्ये पुन्हा हरभरे असतात. एक दोन काहीतरी दाणे असू शकतात त्याच्यामध्ये. असे 40-50 दाणे जेव्हा तुम्ही खाता, कधी हा एक हरभरा तुम्ही खाल्ल्यानंतर 40 ते 50 दाणे तुमच्या पोटात जाणार आहेत. एवढं ऍक्टिव्हेशन याला आहे. पचवण्याची क्षमता एवढी आहे. सकाळपासून खा खाल्लेलं आहे, दुपारी नंतर परत खायचंच आहे. टाइमपास म्हणून मी आपलं खातोय. अरे पण ते 40-50 झाले, मूठभर झाले ते. आणि असे मूठभर तुम्ही खाताय. 400-500 हरभरे तुम्ही खाल्ल्यासारखं आहे. 10 ते 15 एवढेच बस आहेत. अगदी जिम मध्ये जाणाऱ्यांना सुद्धा, शाळेत शिकणाऱ्या मुलांना, वृद्धांना हा हरभऱ्याचा प्रकार करून खायला काही हरकत नाही आहे. हरभऱ्याची डाळ ती भिजवून त्याचे सुद्धा काही प्रकार करता येतात. चैत्रातलं जे हळदी कुंकू असतं त्याला या भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीची कैरीची चटणी असं म्हटलं जातं. त्याला आंबट कैरीची चटणी, हरभऱ्याची चटणी, काही नाव असू शकतं. तर हरभरे आपल्याकडे कच्चे खाण्याची जी परंपरा आहे, कुठच्याही हळदी कुंकवाला या हरभऱ्यांनी ओटी भरण्याची परंपरा आहे. जसं तांदळाने ओटी भरली जाते, वरच्या पट्ट्यामध्ये गव्हाने ओटी भरली जाते, तसं या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात या हरभऱ्यांची, ओल्या हरभऱ्यांची ओटी भरली जाते. ओले हरभरे हे सृजनाचं प्रतीक आहे. जे आपल्याला द्यायचं असतं हे प्रतिकात्मक वृद्धिंगत होत जावं असा त्याच्यातला भाव असतो. आणि म्हणून त्याला ऍक्टिव्हेशन देऊन ती ओटी भरायची. अशीच ओटी तुझी, अशीच वंश परंपरा तुझी वाढत जावं. म्हणजेच गर्भिणींना हे हरभरे अतिशय चांगलं काम करतील. सृजन आहे. लाह्या पण त्याचंच प्रतीक आहे हो. आपल्याकडे गव्हाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या किंवा अन्य कडधान्यांच्या लाह्या, आता तर खूपच लाह्या आहेत. त्या राळाच्या वगैरे सुद्धा लाह्या यायला लागलेल्या आहेत. हे सगळं सृजन आहे. छोट्याचं रूपांतर मोठ्यात. म्हणजे एवढे जर तुम्हाला लाह्या दिसल्या, राजगिरा वगैरे, मूळ धान्य एवढंच असतं. एवढ्याचं एवढं रूपांतर करणं म्हणजे वृद्धी करणं नाही का? गर्भिणीला सुद्धा तिच्या बाळाची वृद्धी करण्यासाठी असे काही पदार्थ युक्तीने तिच्या पोटात जायला पाहिजेत. आणि म्हणून गर्भिणीसाठी सुद्धा हा आहार अतिशय चांगला होऊ शकतो. पुन्हा सांगतो, जास्तीत जास्त मोड आलेले अर्धी मूठ 14 ते 20 एवढ्याच प्रमाणात खायचे झाल्यास पचत नसतील तर ते गुळाबरोबर खावेत. गुळाचा एवढा खडा, गुळ काळा, सेंद्रिय पदार्थांनी तयार केलेला, लालसर असला तरी चालतो, पण पिवळा धम्मक आणि खारट लागणारा गुळ अजिबात घरात आणू नका. तो निश्चितपणे केमिकलने बनवलेला असू शकतो. काळा गुळ किंवा थोडासा लालसर चॉकलेटी गुळ तोंडात खडा ठेवून द्यायचा आणि एक एक खात जायचा. लाळेबरोबर गुळ आणि हे हरभऱ्याचं ती चटणी वाटप जे असेल ते दूध तयार होतं आणि इतकं मस्त गोड लागतं. लाळेबरोबर जेव्हा पोटात जातं
पचनाला मदत होते. जसे हरभरे आपण खाऊ शकतो तसेच शेंगदाणे सुद्धा गुळाबरोबर खाल्ले तर बाधत नाही. या हरभऱ्याचं आणखीन एक रूप आपण खातो ज्याला आपण शुक्रवारचे चणे असं म्हणतो. भिजत घालायचे, मिठाच्या पाण्यात भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी वाळूमध्ये फुलवून घ्यायचे. तुम्ही त्या चणेवाल्याकडनं भट्टीवाल्याकडनं दळून फुलवून आणले तरी चालतात किंवा तुम्ही घरी तयार केलेत तरी चालू शकतात. चणे देखील पचायला हलके असतात. या भिजवलेल्या हरभऱ्यांपेक्षा भाजलेले हरभरे म्हणजे चणे हे पचायला हलके. अग्नीचा संस्कार केला की तो पदार्थ पचायला आणखीन हलका होत जातो. याची डाळ आणखीन एक प्रकार असतो. हरभऱ्याची डाळ असते, चिवड्यामध्ये घालतो, भडंगामध्ये घालतो. आमच्याकडे पंचखाद्य नावाचा एक प्रकार केला जातो, त्याच्यामध्ये ही डाळ वापरली जाते. ह्या डाळीची चटणी सुद्धा कर्नाटकमध्ये केली जाते, छान लागते. तुम्ही हरभरा डाळ सुद्धा आपल्याला खायला हरकतच नाहीये. ती तेलात तळून खावी, फोडणी घालून खावी, त्या पचडीमध्ये घालून घ्यावी, डाळीचीच पचडी करावी किंवा या डाळ अन्य भाज्या ज्या असतात, मुळ्याची भाजी आहे वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही डाळ पूरक म्हणून घालू शकता. चांगला एक पर्याय प्रोटीनचा आपल्याला मिळू शकतो. म्हणजे वेगवेगळी उगाच नको ती कडधान्य बाहेरची आयात करण्यापेक्षा आपल्याकडे जे मिळतं ते जर वापरलं तर त्याचा फायदा नक्की चांगला होतो. वापरा आणि ताकदवान बना. आणि आलेली ताकद राष्ट्रासाठी संपवायची आहे एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.